नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. परदेशी पर्यटकांसोबतच पेडर रोड आणि मलबार हिलमधील उच्चभ्रू लोकही धारावीतील राहणीमान पाहण्यासाठी तिथे भेट देत असतात. मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या या वस्तीला भेट देताना 2 तासांच्या स्लम टुरिझमसाठी उच्चभ्रू लोकांकडनं 15,000 रुपये घेतले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. ही झोपडपट्टी दाखवण्यासाठी एक गाईड देखील त्या लोकांसोबत असतो, अशीही माहिती मिळाली आहे. तर मग नक्की हे स्लम टुरिझम असतं तरी नक्की काय? तर मग चला जाणून घेऊयात. मित्रांनो, धारावी झोपडपट्टीमध्ये अशा काही गल्ल्या आहेत जिथे सामान्य मुंबईकर जायला कचरतात. धारावीतील लोकांची जेव्हा काही ठिकाणी मुलाखत घेतली गेली त्यावेळी तिथे अनपेक्षितपणे परदेशी पर्यटकांचा एक गट दिसला. त्यांच्यासोबत एक गाईड देखील होता. त्याचं नाव होतं ओंकार ढमाले. त्याला विचारण्यात आलं की तो या स्लम टुरिझमसाठी किती शुल्क घेतो, तेव्हा त्यानं प्रति व्यक्ती 15,000 रुपये असं उत्तर दिलं. त्याच्यासोबत 5 परदेशी पर्यटक देखील होते आणि झोपडपट्टीमध्ये केवळ 2च तास चालून त्यानं 75,000 रुपये कमावले. ही काही नवीन बाब नाही आहे. पॉवर्टी टुरिझमचा उल्लेख त्यानं केला, मात्र तेव्हापासून अनेक गोष्टी आता बदलल्यात. पूर्वी अशा सहली संघटित वॉकिंग ग्रुप्स किंवा प्रशिक्षित गाईड्सद्वारे चालवल्या जायचा. आता हा व्यवसाय खुद्द धारावीकरच करू लागलेत आणि तोही एखाद्या कॉर्पोरेट पगाराला साजेसा दर आकारून. मुंबईला भेट देणारे परदेशी पर्यटक सहसा धारावीतील चर्मोद्योगासाठी म्हणजेच लेदर मार्केटसाठी येतात, परंतु ही वस्ती त्या मुख्य रस्त्याच्या पलीकडे कित्येक किलोमीटर खोलवरती पसरली आहे. तिथे अशा काही गल्ल्या आणि कोपरे आहेत जिथे फक्त रहिवासीच जातात. धारावीमध्ये जेमतेम 3 फूट रुंदीच्या गल्ल्या असतात. अशा जगांचं आकर्षण फक्त परदेशी लोकांनाच नाही तर कधीकधी तिथे न गेलेल्या मुंबईकरांनाही वाटतं. मात्र भारतीयांसाठी स्लम टुरिझमचे दर वेगळे आहेत. त्यांना यासाठी 1,500 ते 7,000 रुपये मोजावे लागतात. हा दर परदेशी पर्यटकांकडनं आकारल्या जाणाऱ्या दराच्या अर्धा आहे. अनेक जण अशा पर्यटनाला वॉरायझम म्हणजेच दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणं असं म्हणतात. परंतु धारावीमध्ये जन्मलेल्या, वाढलेल्या आणि 12वीपर्यंत शिकलेल्या ओंकार ढमालेला आपल्याच परिसरातनं पैसे कमावण्यात काही गैर वाटत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीनं खाकी टूर्सचे संस्थापक भारत ठोसेर यांनी बराच काळ पर्यटकांना धारावीत नेण्याच्या कल्पनेला विरोध केला. त्यांनी असं सांगितलं की ही कल्पना तशी अपघातानं सुरू झाली नव्हती. 2005 मध्ये युरोपियन सामाजिक कार्यकर्ते ख्रिस वे आणि कृष्णा पुजारी यांनी रियालिटी टूर्स सुरू केल्या. स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पैसे मिळावेत या उद्देशानं धारावीमध्ये वॉक करण्याचा एक नवीन पायंडा त्यांनी पाडला. ठोसरकर यांच्या मते त्यांच्या नफ्यात मोठा वाटा समाजासाठी खर्च केला जायचा, मात्र काळाअंतर्गत या उपक्रमाचं स्वरूप बदलत गेलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला धारावी पाहायची असेल तर चक्क 15,000 रुपये मोजावे लागतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला ही धारावी झोपडपट्टी पाहायची असेल किंवा कोणाला दाखवायची असेल तर नक्कीच तुम्ही स्लम टुरिझमचा फायदा घेऊ शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.